तर सैफ अली खानवर मुलगा जेहर सोबत जे आहे ते हल्ला झाला होता। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफ अली खानने ही माहिती दिलेली आहे। सैफ अली रुग्णालयात गेला त्यावेळेस इब्राहिम अली खान सोबत नव्हता असं यावेळेला सैफने म्हटलेलं आहे। हल्ला कसा झाला, सैफनं काय सांगितलं? हल्ल्याच्या रात्री गप्पा मारून सैफ आणि करीना झोपी गेले। थोड्या वेळात घरकाम करणारी महिला सैफ अली खानच्या खोलीत धावत आली आणि तिनं जेहच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती असल्याचं सांगितलं। त्या व्यक्तीच्या हातात चाकू होता आणि तो पैशाची मागणी करत होता। सैफ अली खान धाकटा मुलगा जेहच्या खोलीत पोहोचला त्यावेळी त्या व्यक्तीनं हातात हेक्सा ब्लेड धरलं होतं। ती व्यक्ती जेहच्या बेडजवळ हेक्सा ब्लेड घेऊन उभी होती। त्याच्या दोन्ही हातात चाकू होता आणि तोंडावर मास्क होता। सैफ अली खाननं त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली। हातात चाकू असलेल्या व्यक्तीनं सैफ अली खानच्या पाठीवर पहिला हल्ला केला। दुसऱ्यांदा मानेवर चाकूचा वार केला। हातावरही चाकूनं वार करण्यात आले। बराच वेळ लढल्यानंतरही सैफ त्याला थांबवू शकला नाही कारण त्याच्या हातात 2 चाकू होते। जेव्हा हल्लेखोर त्याच्यावर चाकूनं हल्ला करत होता त्याच क्षणी घरातील मदतनीस गीता आली आणि तिनं हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला। या झटापटीत मोलकर्णीच्या हातालाही दुखापत झाली। जेव्हा सैफ अली खान आणि हल्लेखोर यांच्यात झटापट झाली तेव्हा जेह तिथेच होता। सैफ आणि करीनाची मोलकरीण गीतानं हल्लेखोराला बाहेरून घरात कोंडून ठेवलं होतं, पण मुलांच्या बाथरूमच्या ड्रेनेज पाईपवरून तो बाहेर गेला असावा। हल्लेखोर कदाचित तिथूनच वर चढला असेल। हल्ल्यानंतर करीना आणि सैफसह संपूर्ण कुटुंब घराबाहेर पडलं। करीना कपूरनं रिक्षा आणि कॅब बोलवण्यासाठी ओरडायला सुरुवात केली। हल्ल्यानंतर सैफला रुग्णालयात पाठवण्यात आलं। त्यानंतर करीना तिच्या बहिणीच्या घरी गेली। सैफ रुग्णालयात गेला तेव्हा त्याच्यासोबत तैमूर आणि हरी नावाचा एक व्यक्ती होता। इब्राहिम अली खान रुग्णालयात जाताना सैफच्या सोबत नव्हता। रात्रभर कोणताही ड्रायव्हर घरी राहत नाही, ते स्वतःच्या घरी जातात, त्यामुळे सैफला रुग्णालयात रिक्षानं जावं लागलं।